नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव प्रसन्न दशमिंद केसरी बकासूर. भावांनो, येत्या काही दिवसात मोठं मैदान आहे. 1 एप्रिल रोजी जे 3 लाखाचं मैदान आहे, या मैदानासाठी आपल्या बकासूरचा पैरा कोणासोबत झालेला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत 100% आणि खात्रीशीरच सांगणार आहे. तर भावांनो, कालच झालेल्या बिंजोड मैदानामध्ये कडाव केसरी मैदानात आपला बकासूर दिसला. तिथे पैरा होता जो की मी सांगितला होता एक दिवस आधीच एमपी किंग शेरा सोबत. एमपी किंग शेरा आणि बकासूर ही गाडी चांगल्या रीतीने डावीने पळाली आणि गुलाल घेतला. बिंजोड मैदान जिंकलं. खूप भारी वाटलं. कालच्या मैदानात मी स्वतः देखील होतो. बकासूराने शेराला बघितलं आणि प्रेक्षणे बिंजोड शर्यत देखील बघितली आणि ती शर्यत बिंजोड बकासूर आणि शेरात जिंकला होता. तर भावांनो, आता येणारं मोठं मैदान म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जे 1 एप्रिल रोजी 3 लाखाचं मैदान माननीय आमदार अतुल बाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान दिनांक 1 एप्रिल वार मंगळवार रोजी आहे. येथे बक्षिसाचं स्वरूप आहे. प्रथम क्रमांक 3 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 2 लाख, तृतीय 1.5 लाख, चतुर्थ 1 लाख, पंचमला 75, षष्टमला 50, सप्तमला 35, अष्टमला 25 अशी मित्रांनो मोठी बक्षिस आहेत. या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्ह वर आहे. तर भावांनो, जे 1 एप्रिल रोजी हे 3 लाखाचं मैदान आहे, या मैदानात सर्वत्र ती महारथी दिसतील. त्यात आपला बकासूर देखील 100% दिसणार आहे. तर सर्वांना प्रश्न होता की पैरा कोणासोबत. तर भावांनो, या 1 एप्रिलला जो पैरा आहे तो टॉपच झालेला आहे. सर्वांच्या मनातील आवडती जोडी आहे. तर भावांनो, असाच हा पैरा, तो म्हणजे सर्वांची लाडकी जोडी घोटचा सर्जा आणि बकासूर. घोटचा सर्जा आणि बकासूर ही जोडी 1 एप्रिलला 3 लाखाच्या मैदानामध्ये 100% पळताना दिसला आहे. तर कालच घोटचा सर्जाचा फेरा झालेला आहे. त्याची व्हिडिओ काय आली नाही, पण छोट्या फाटीमध्ये घोटचा सर्जाचा फेरा झालेला चांगल्या रीतीने पळालेला आहे. त्यामुळे 1 एप्रिल मैदानासाठी आपला घोटचा सर्जा 100% सज्ज आहे आणि 1 एप्रिलसाठी बकासूर आणि घोट सर्जा ही जोडी आपल्याला 100%च पळताना दिसणार आहे. त्यामुळे नक्कीच दावेदार आहे. 1 एप्रिलला जे मैदान आहे मौजे वडगाव हवेली, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे. तर वडगाव हवेली 3 लाखाच्या मैदानासाठी आपले बकासूर आणि घोटसर्जा सज्ज झालेला आहे आणि दावेदार देखील आहे. कारण सर्वांची आवडती टॉप जोडी, सर्वांना खूप भारी वाटेल. 1 एप्रिल रोजी बरेच जण वाट बघतात घोटचा सर्जा कधी पळेल. तर 1 एप्रिलला पळणारच आहे, तो पण आपल्या लाडक्या देवासोबत. सर्वांची फेवरेट जोडी दिसणार आहे. तर भावांनो, कशी अपडेट वाटली, जर आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद भावांनो.